नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। येत्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पुष्पहारही घालण्यात येईल असे संकेत हवाई विभागाकडून देण्यात आलेत। राज्यातून थंडी मोठ्या प्रमाणात गायब झाली असून पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे। ईशान्येकडून येणारी बाष्पयुक्त हवा आणि पश्चिमेकडून मध्य भारतावर येणारी हवा यांच्या संयोगामुळे पावसाळी परिस्थिती निर्माण झाली। मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह वादळी वाऱ्यांसह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पावसासाठी पिवळा इशारा देण्यात आलाय। राज्यात गुरुवार म्हणजे पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी, तर शुक्रवारी धुळे, जळगाव, नाशिक येथे हलका पाऊस झालाय आणि राज्यातील तुरळक जिल्ह्यातील विजा आणि गारपीचा येथे अहिल्यानगरचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात आणि अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी पुष्पहारही घालण्यात येणार आहे अशी शक्यता दाटे। पश्चिम मध्य बंगाल, उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे। पश्चिम चक्रीवादळ, राजस्थान आणि प्रदेशावरील चक्रीवादळ तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पपुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसावर आधारित हवेची निर्मिती झाली। त्यामुळे सर्व हवामान परिस्थिती दिसून येते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।